नमस्कार। बऱ्याच वेळा आपण पाहतो की ज्या अतिक्रमित क्षेत्राच्या कब्जाबाबतच्या केसेस आहेत की शेजारच्या शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलेलं आहे। आपण बऱ्याच वेळा काय करतो, खाजगी मोजणीदार आणतो आणि खाजगी मोजणीदारामार्फत आपल्याला समजतंही की अमुक शेतकऱ्यांना आपल्या बाजूला 20 गुंठ अतिक्रमण केलेलं आहे। आणि असं कळल्यानंतर आपण काय करतो, कोर्टामार्फत अतिक्रमित क्षेत्राचा दावा दाखल करतो, निरंतर ताकीद त्यामध्ये मागतो आणि त्यामध्ये कोर्टामार्फत मोजणी होते। त्यामध्ये अतिक्रमित क्षेत्रही लाल रंगानं दर्शवलं जातं। त्या ठिकाणी आपला पुरावा सादर केला जातो, प्रतिवादीचा पुरावा येतो। परंतु असं केल्यानंतर आपल्याला अतिक्रमित क्षेत्राचा ताबा मिळतो का, तर कोर्टाची ऑर्डर काय होते। तर नमस्कार, मी ॲडव्होकेट पांडुरंग माने, कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण आता या विषयावर बघूया नेमकं काय होऊ शकतं। तर अशा ठिकाणी सर्व पुरावा वगैरे घेतल्यानंतरसुद्धा बऱ्याच वेळा आपला दावा डिसमिस होऊ शकतो किंवा आपली मागणी नामंजूर होऊ शकते। कारण की ज्या मोजणीदाराने ते जॉईंट मेजरमेंट केलेलं आहे त्या मोजणीदाराला प्रत्यक्ष कोर्टामध्ये तपासलं गेलं पाहिजे आणि तो जो तपासलेला नकाशा आहे तो कोर्टाच्या अभिलेखावरती सिद्ध झाला पाहिजे। ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि अशा वेळेस जर हा नकाशा सिद्ध नाही झाला तर आपला दावा डिसमिस होऊ शकतो। त्यानंतर आपण जर अपिलामध्ये गेलो तर अपिलेट कोर्ट काय निर्णय घेऊ शकतं, तर बऱ्याच वेळा त्यामध्ये काय शक्यता असते, तर अपिलेट कोर्ट जे आहे ते सांगू शकतं की हा दावा परत एकदा रिमांड करून खाली ज्युनियर डिव्हिजन कोर्टाकडे पाठवा आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईंट मेजरमेंट करून पुन्हा अतिक्रमित क्षेत्राचा जो नकाशा आहे तो सविस्तर दाखल करावा कोर्ट कमिशनर मार्फत आणि त्यानुसार काही जादा पुरावा घेऊन याच्यावर निर्णय द्यावा। म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय जर सांगायचा म्हणलं तर जो मोजणीदाराने नकाशा तयार केलेला आहे त्या नकाशाचं वाचन जे आहे ते मेहरबान कोर्टासमोर ज्यांनी मोजणी केली त्यानं तो नकाशा सिद्ध केला पाहिजे, तरच तो नकाशा कोर्टामध्ये पुराव्याच्या कामी वाचता येईल आणि त्याच्यावर न्यायनिर्णय देता येईल। हा महत्त्वाचा गाभा आहे यामधला। पाहिलं की जो मोजणी नकाशा आहे जो वादीने दाखल केलेला आहे तो मोजणी नकाशा मेहरबान कोर्टामध्ये तपासला जातो। त्या ठिकाणी जे वादीचे वकील असतात ते मोजणीदाराला नोटीस काढतात आणि मोजणीदाराची स्वतः सरतपास घेतात। त्यानंतर प्रतिवादीचे वकील त्या मोजणीदाराचा उलट तपास घेतात आणि त्या नकाशामध्ये काय त्रुटी आहेत, काही पक्षकार जरुरीचे पक्षकार केले आहेत का किंवा नेमक्या त्याबाबतची सत्यता असत्यता जी आहे ती पडताळण्यासाठी उलट तपासामध्ये प्रश्न विचारले जातात आणि त्यानंतर मग मेहरबान कोर्ट त्या नकाशामधील ज्या बाबी, त्याचबरोबर सरतपास, त्याचबरोबर प्रतिवादीने घेतलेला उलट तपास, ह्या सर्वांचा विचार करून त्या नकाशाबाबत त्या न्यायनिर्णयामध्ये निष्कर्ष नोंदवतात आणि त्यामध्ये ठरतं की ते अतिक्रमित शाबित झाला आहे किंवा नाही। आणि तो नकाशा जर कोर्टामध्ये शाबित झाला तर त्या ठिकाणी अतिक्रमण देण्याबाबतचा आदेश होतो। अन्यथा नकाशा जर शाबित नाही झाला तर दावा डिसमिस केला जातो। अशा प्रकारे नकाशा ज्यांनी तयार केला आहे त्यांना तपासणं खूप गरजेची बाब आहे, त्याशिवाय वादीचा दावा जो आहे तो शाबित होत नाही। तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।